ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराणम स्कंद पहिला अध्याय 5. भगवंताच्या यश कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र. सूत म्हणाले, त्यानंतर आरामात बसलेल्या, हातात विणा घेतलेल्या परम यशस्वी देवर्षी नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळच बसलेल्या ब्रह्मर्षी व्यासांना विचारले. नारदांनी विचारले, हे व्यास महर्षे, आपले शरीर आणि मन दोन्ही आपण केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना? आपली मनीषा निश्चितच पूर्ण झाली असेल, कारण आपण ही जी महाभारताची रचना केली आहे ती अत्यंत अद्भुत आहे. ती रचना धर्म आदी सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण आहे. सनातन ब्रह्मतत्वाचे आपण पुष्कळ चिंतन केले आहे आणि ते जाणलेही आहे. असे असतानाही हे प्रभो, आपण कृतार्थ न झालेल्या पुरुषांप्रमाणे शोक का बरे करीत आहात? व्यास म्हणाले, आपण माझ्याबद्दल म्हणालात ते सर्व खरे आहे. असे असूनही माझ्या मनाला समाधान नाही. याचे कारण समजत नाही. आपले ज्ञान अगाध आहे. आपण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, म्हणून मी आपणालाच याचे कारण विचारित आहे. आपण सर्व गुप्त रहस्य जाणता, कारण आपण त्या पुराण पुरुषाची उपासना केली आहे की जो प्रकृती आणि पुरुष अशा दोन्हीचा स्वामी आहे. स्वतः निसंग राहूनही केवळ आपल्या संकल्पाने गुणांच्या द्वारे या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करीत राहतो. आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकात भ्रमण करता आणि प्राणवायूसारखे सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. मी नियम पाळण्याच्या द्वारा परब्रह्म आणि शब्दब्रह्म या दोन्हींचीही पूर्णपणे प्राप्ती करून घेतली असताही माझ्यामध्ये ही उणीव आहे, ती आपण सांगावी. श्री नारद म्हणाले, आपण बहुधा भगवंताच्या निर्मळ यशाचे गुणगान केले नाही. मला असे वाटते की ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाहीत असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे. मुनिवर्य, आपण धर्म आदी पुरुषार्थाचे जसे निरूपण केले आहे तसे भगवान श्रीकृष्णाच्या महिम्याचे निरूपण केले नाही. ज्या रसभावालंकारांनी युक्त अशाही वाणीने जगताला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या यशाचे वर्णन केले नाही, तर अशी वाणी म्हणजे कावळ्यांसाठी ज्या ठिकाणी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात तशी अपवित्र मानली जाते. मानव सरोवरात विहार करणाऱ्या हंसाप्रमाणे ब्रह्मधामात रममाण होणारे भगवत चरणांचे आश्रित परमहंस अशा रचनेच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. या उलट जी रचना दूषित शब्दांनी भरलेली आहे, परंतु जिचा प्रत्येक श्लोक भगवंताच्या सुयश सूचक नामांनी भरलेला आहे, तीच वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. कारण सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करतात. मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मळ ज्ञान भगवत भक्ती विरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही. तर मग जे साधन आणि सिद्धी अशा दोन्ही अवस्थेत नेहमी अमंगल असते ते काम्य कर्म साधन, आणि जे भगवंताला अर्पण केले नाही असे अहेतुक देखील कर्म तरी कसे बरे शोभेल? व्यास महर्षे, आपली दृष्टी अचूक असून कीर्ती पवित्र आहे. आपण सत्यरोती आणि दृढवर्ती आहात. असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी अचिंत्य शक्ती भगवंतांच्या लीलांचे स्मरण करा. जो मनुष्य भगवंतांच्या
लीला व्यतिरिक्त दुसरे काही सांगण्याची इच्छा करतो. तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नामरूपांच्या फेऱ्यात सापडतो. जसे झंझावाताने डगमगणारी नाव अखंड हेलकावे खाते, त्याप्रमाणे अशा माणसांची चंचल बुद्धी कोठेच स्थिर होत नाही. संसारी लोक स्वभावातच विषयात गुंतलेले आहेत. धर्माच्या नावावर निंदनीय अशी सकाम कर्मे करण्याची आज्ञा आपणच त्यांना केली आहे. हे सर्व उलटच झाले, कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणाऱ्यांचे म्हणणे ऐकत नाहीत. भगवंतांचे गुण अनंत आहेत. कोणी विचारवंत ज्ञानी पुरुषच संसारातून निवृत्त होऊन भगवंताच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणांमुळे डळमळीत झाले आहेत, त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंताच्या लीलांचे वर्णन करावे. जो मनुष्य आपल्या धर्माचा त्याग करून भगवत चरणांची सेवा करतो, परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच जर त्याचे भजन पूजन सुटले तर त्याचे काही अमंगल होते का? परंतु दुसरा कोणी भगवंताचे भजन न करता केवळ स्वधर्माचे पालन करतो, त्याला कोणता बरे लाभ होतो? अशाच वस्तूच्या प्राप्तीसाठी बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत की जी वस्तू मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व उच्च नीच योनीत केलेल्या कर्माचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही. अचिंत्यगती काळाच्या नियमानुसार दुःखाप्रमाणे विषय सुख सर्वांना स्वभावातच प्राप्त होते. हे मुने, जो भगवान श्रीकृष्णाचा चरणसेवक आहे, तो भगवत भजन न करणाऱ्या पण धर्म कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे दैववशात काही पाप कर्म झाले तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही. तो सेवक भगवत चरणांच्या आलिंगनाचे स्मरण झाल्यावर त्यापासून परावृत्त होऊ इच्छित नाही, कारण त्याला भगवत रसाची गोडी लागलेली असते. ज्याच्यापासून या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो, ते भगवंतच या विश्वाच्या रूपाने आहेत. असे असूनही ते त्यापासून वेगळे आहेत, ही गोष्ट आपण जाणत आहातच. तरीसुद्धा मी आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिली आहे. आपली दृष्टी अचूक आहे. आपण हे समजून घ्या की आपण पुरुषोत्तम भगवंतांचे कळावतार आहात. आपण अजन्म असूनही जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला आहे. म्हणून आपणच विशेष करून भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. विद्वानांचे म्हणणे असे आहे की मनुष्याने केलेले तप, वेदाध्ययन, यज्ञाचे अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच आहे की पुण्यकीर्ती श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचे वर्णन केले जावे. हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसंपन्न ब्राह्मणाच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे चातुर्मास व्यतीत करीत होते. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितले. मी जरी लहान होतो तरी पण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे. इंद्रिय माझ्या अधीन होती. खेळण्या बागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे. मी फार कमी बोलत होतो. माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्यांनी माझ्यावर अनुग्रह केला. त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले अन्न मी दिवसातून एक वेळ खात असे. त्यामुळे माझी सर्व पापे नाहीशी झाली. अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक जे भजन पूजन करीत असत
त्यात मला गोडी वाटू लागली. त्या सत्संगात लीलागान परायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णाच्या मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रियकीर्ती भगवंताविषयी मला प्रेम वाटू लागले. हे महामुनी, जसजशी मला भगवंताच्या विषयी ओढ वाटू लागली तसतशी त्यांच्या ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारण रूप जगातला असूनही मी माझ्या परब्रह्म स्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागलो. अशा प्रकारे वर्षा आणि शरद या 2 ऋतुकाळात ते महात्मे दिवसातून 3 वेळी श्रीहरीच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे चित्तातील रजोगुण आणि तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पावू लागली. मी प्रेमळ आणि विनम्र होतो. त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले. माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी इंद्रियांचा संयम केला होता. तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो. ज्या गुह्यतम ज्ञानाचा उपदेश स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता ते ज्ञान त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपालू होऊन तेथून जातेवेळी मला दिले. त्या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या त्या प्रभावाला मी जाणू शकलो, जे जाणल्याने भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होते. हे ब्राह्मण, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनाच सर्व कर्मे समर्पित करणे हे संसारातील त्रिविध तापांवर एकमात्र औषध आहे. हे मी आपणास सांगितले. प्राण्यांना ज्या पदार्थाच्या सेवनामुळे एखादा रोग होतो त्याच पदार्थाची चिकित्सा करून त्याचा प्रयोग केल्यावर तो रोग नाहीसा होणार नाही काय? याप्रमाणे जरी मनुष्याची सर्व कर्मे त्याला जन्म मृत्यूरूप संसार चक्रात अडकवितात, तरीसुद्धा जर ती कर्मे भगवंतांना समर्पित केली तर त्याचे कर्मपणच कर्मबंधन नष्ट होते. या लोकी जे शास्त्रविहित कर्म भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केले जाते त्यापासूनच पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होते. त्या भगवत प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्म मार्गावर भगवंताच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंताचे गुण व नामांचे कीर्तन करीत त्यांचे स्मरण करतात. प्रभो, भगवान श्री वासुदेवांना माझा नमस्कार असो. आम्ही आपले ध्यान करतो. प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण यांनाही नमस्कार असो. या प्रकारे जो पुरुष भगवंताच्या मूर्तीच्या नामद्वारा मंत्राखेरीज वेगळी मूर्ती नसलेल्या मंत्रमूर्ती भगवान यज्ञ पुरुषाचे पूजन करतो त्याचेच ज्ञान पूर्ण आणि यथार्थ आहे. ब्रह्मर्षी, मी जेव्हा भगवंताच्या आज्ञेचे या प्रकारे पालन केले तेव्हा हे जाणून भगवान श्रीकृष्णांनी मला आत्मज्ञान, ऐश्वर आणि आपली भक्ती प्रदान केली. आपण पूर्ण ज्ञानी आहात. आपण भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करा. त्यामुळे मोठमोठ्या ज्ञानी लोकांची जिज्ञासाही पूर्ण होईल. जे लोक संसार दुःखामुळे वारंवार व्यतीत होत आहेत त्यांच्या दुःखाची निवृत्ती यामुळे होऊ शकते. दुसरा कोणताही उपाय नाही. अध्याय 5 समाप्त. हरिओम तत्सत.